नमस्कार राम राम मंडळी. तर आज बाप्पांचं विसर्जन असल्यामुळे मी बाप्पांसाठी उकडीचे मोदक केले होते. तर ते कसे केले होते त्याचा हा व्हिडिओ आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम मी गॅस पेटवला, त्यावर कढई ठेवली आणि या मोदकांसाठी मी एका नारळाचा चव घेतला होता, तो मी या कढईत टाकला आणि हा चव मी चांगल्या प्रकारे परतून घेणार आहे. आपण उकडीचे मोदक बनवत आहेत, त्यामुळे हे सारण बनवायला बराचसा वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला सारण बनवताना खूप पेशन्स ठेवून हे सारण बनवायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला कसलीही घाई करायची नाही आहे. तुमचं सारण जर चांगलं झालं तरच तुमचे मोदक चवीला उत्कृष्ट होणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्यासाठी कसलीही घाई करू नका. आणि हे सारण बनवताना गॅसची आच ही मंदच ठेवायची आहे, जेणेकरून हे सारण कढईला चिकटणार नाही. आणि मी व्हिडिओत जसं दाखवत आहे तसं तुम्हाला हलक्या हाताने हे परतत राहायचं आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा तूपही टाकलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. परंतु तूप टाकल्यामुळे याला एक चांगली चव येते. आणि त्यानंतर परत हे मिश्रण आपल्याला परतत राहायचं आहे. अजून एकदा सांगतो मी, हे सारण बनवताना कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही. याला बराच वेळ लागतो, पण हे सारण छान बनतं. त्यानंतर आता मी याच्यामध्ये गूळ टाकला आहे. मी गूळ आणि खोबऱ्याचं प्रमाण हे समप्रमाण घेतलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ टाकू शकता. तुम्हाला कितपत गोड पाहिजे आहे तेवढा तुम्ही गूळ याच्यामध्ये टाकू शकता. आणि हे सारण खरं तर गोडच जास्त चांगलं लागतं. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, अशा प्रकारे एकजीव होईपर्यंत हे मिश्रण तुम्हाला सतत हलवत राहायचं आहे. हे मिश्रण एकजीव होईपर्यंत तुम्हाला परतत राहायचं आहे. बघू शकता मी सतत हे परतत आहे. आणि अशा प्रकारचं हे सारण आपलं तयार झालं आहे. आता 50% तर आपलं काम झालेलं आहे. आता पुढची कृती आपण बघू. आणि सगळ्यात शेवटी या सारणामध्ये मी विलायची पूड टाकलेली आहे. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा ॲड करू शकता, परंतु माझ्याकडे ते अवेलेबल नव्हते, त्यामुळे मी फक्त इलायची पावडरच यामध्ये टाकली होती. गॅस बंद करूनच इलायची पूड टाकायची आहे. आता आपल्याला मोदकासाठी जी तांदळाची पारी करायची आहे, त्यासाठी आपल्याला एका पातेल्यात गरम पाणी करायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण पण अंदाजे 1-1.5 पेला घ्यायचं आहे. सांगायचं झालं तर जेवढी तुमची तांदळाची पिठी असेल तेवढंच तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, मी या पातेल्यामध्ये 1.5 पेला पाणी टाकलेलं आहे. यामध्ये आता तुम्हाला 1 चमचा तूप टाकायचं आहे. हे तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, हे ऑप्शनल आहे.
नाही टाकलं तरी काही हरकत नाही. परंतु जर तुम्ही 1 चमचा तूप टाकलं तर तुमची जी उकड आहे ती चांगली होईल. हे पाणी गरम झाल्यावर आपण याच्यामध्ये तांदळाची पिठी टाकणार आहोत. यासाठी मी साधारण 1.5 वाटी तांदळाची पिठी घेतली आहे. आणि बघू शकता तुम्ही आपलं पाणी कडकडीत गरम झालेलं आहे. हे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये तांदळाची पिठी टाकायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी आता गॅस बंद केला आहे आणि ही तांदळाची पिठी याच्यामध्ये टाकली आहे. पिठी टाकल्यानंतर हलकच चमच्याने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस थोडी फास्ट आपल्याला करावी लागते. बघू शकता तुम्ही मी 1.5 वाटी यामध्ये तांदळाची पिठी टाकली आहे आणि आता यावर मी झाकण ठेवणार आहे आणि याला 10 मिनटं एक वाफ येऊ देणार आहे. 10 मिनटाच्या वाफेनंतर आपला तांदळाची उकड आपल्या मोदकासाठी तयार होईल. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये यावर मी झाकण ठेवलं आहे आणि 10 मिनटं याला मी असंच ठेवणार आहे. आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही 10 मिनटानंतर अशा प्रकारची आपल्याला तांदळाची उकड मिळालेली आहे. आणि आता आपण बनवणार आहोत यापासून मोदक. तर बघू शकता तुम्ही सर्व लागणारं साहित्य मी इथे आणलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला उकडीचे मोदक कसे बनवायचे आहेत. तर मी एक ताट घेतलं आहे आणि त्यामध्ये ही सगळी तांदळाची उकड मी काढून घेतली आहे. आणि ही उकड खूप गरम असल्यामुळे आपल्याला एखाद्या वाटीने किंवा एखाद्या पेल्याने ती मळून घ्यायची आहे. आणि हे बघू शकता तुम्ही आपलं सारणसुद्धा चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे. सारण आपण बाजूला ठेवूया आणि ही उकड आपण आता मळायला घेऊया. ही उकड मळायला सुद्धा बराच वेळ लागतो, कारण उकड चांगल्या प्रकारे मळली तरच आपल्याला मोदक चांगल्या प्रकारे वळता येतात. त्यामुळे इथून पुढची प्रोसेस मी थोडी फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर मी हा एक पेला घेतलेला आहे आणि त्याच्या साहाय्याने मी हे उकड चांगली मळून घेणार आहे. उकड थोडी गरम असते, त्यामुळे सुरुवातीला एखाद्या वाटीने किंवा पेल्यानेच आपल्याला ही मळून घ्यावी लागते. त्यामुळे उकड मी पेल्याने मळायला सुरुवात केली आणि उकड थोडी गार झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर मी हाताने मळायला सुरुवात केली. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी हा व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवत आहे. परंतु जर मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस दाखवली असती तर व्हिडिओ खूप लाँग झाला असता. त्यामुळे मी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत आहे. आणि अशा प्रकारे ही उकड मी मळून घेतली आणि शेवटी उकड मळून झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा तूप टाकून मी परत ती एकदा मळून घेतली आणि त्याचा अशा प्रकारे गोळा बनवून घेतला. त्यानंतर मी एक गोळा घेतला आणि त्याची वाटीसारखी पारी बनवून घेतली आणि त्याला कळ्या बनवून घेतल्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे मी कळ्या बनवून घेतल्या आणि त्यामध्ये मोदकाचं जे सारण आपण बनवलं आहे ते भरलं. आणि आता मी यापासून मोदक वळवून घेणार आहे. तर माझी ही पहिलीच वेळ होती असे उकडीचे मोदक बनवण्याची, त्यामुळे मला फारसं काही जमलेलं नाही. परंतु बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी मोदक बनवला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला खूप सारे मोदक बनवायचे आहे. तर मी व्हिडिओत जसं दाखवत आहे तसंच तुम्ही स्टेप्स फॉलो केल्या तर तुमचेही मोदक चांगले बनतील. अशा प्रकारे पारी केल्यानंतर आपल्याला सर्व बाजूंनी या कळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये सारण भरून आपल्याला मोदक बनवायचे आहेत.
बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे कशा प्रकारे मी कळ्या बनवल्या आहेत आणि त्यामध्ये सारण भरलं आहे। मला फारसं जमत नव्हतं, परंतु मी जसं जमते तशा प्रकारे मी हे बनवले होते मोदक। आणि आपली लास्ट स्टेप म्हणजे हे उकडीचे मोदक आपल्याला स्टीम करायचे आहेत। त्यासाठी मी इडलीचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये पाणी टाकून हे मोदक स्टीम करून घेतलेले आहेत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, हे मी इडलीचं भांडं गॅसवर ठेवलं, त्यामध्ये 1.5 ते 2 ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ते पाण्याला चांगली उकळी आली की मग आपल्याला मोदक स्टीम करायला ठेवायचे आहेत। गॅस हा आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि या भांड्याला आपण तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मोदक चिकटणार नाही। मी ते अगोदरच प्रिपेअर करून ठेवलं होतं, त्यामुळे मी ते व्हिडिओत तुम्हाला दाखवू शकलो नाही। आणि नंतर मोदक ठेवताना एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये तो मोदक बुडवायचा आहे आणि मगच त्या स्टीमरमध्ये आपल्याला तो ठेवायचा आहे। पाणी न लावता जर तुम्ही तसेच मोदक ठेवले तर तुमची मोदक फुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशाच प्रकारे तुम्हीही स्टीमरमध्ये मोदक ठेवायच्या वेळी अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडवूनच ठेवा, जेणेकरून तुमचे मोदक फुटणार नाही आणि ते चांगल्या प्रकारे स्टीम होतील। मी सुरुवातीला हाताने मोदक केले आणि त्यानंतर मला ते जमेनासे झाल्यावर मी ते मोदकाच्या साच्याने बनवले, त्यामुळे तुम्हाला काही मोदक छोटे दिसतील व्हिडिओमध्ये। तर असं काही नाही आहे, मी हाताने काही वळलेले आहेत, परंतु मला ते जमत नसल्यामुळे मी काही मोदक मोदकाच्या साच्याने बनवलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही, ह्या दुसऱ्या प्लेटमध्ये जे मी मोदक ठेवत आहे ते मी हाताने बनवलेले आहेत आणि अलीकडच्या प्लेटमध्ये जे आहेत ते मी साच्याने बनवलेले मोदक ठेवलेले आहेत। तर दोन्ही मोदक मी या स्टीमरमध्ये ठेवणार आहे। तर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला हे मोदक स्टीमरमध्ये ठेवायचे आहेत आणि हे साधारण 15 मिनिटं आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, आता मी दोन्ही प्लेट या स्टीमरमध्ये ठेवल्या आहेत। ठेवताना सगळे मोदक व्यवस्थित ठेवले आहेत की नाही याची खात्री करून घ्यायची आहे आणि मगच हे स्टीमर आपल्याला झाकून ठेवायचं आहे। हा पदार्थ बनवायला बराच वेळ लागतो, परंतु जेव्हा आपण हा पदार्थ खातो तेव्हा आपण जी केलेली मेहनत आहे ती सुफळ संपूर्ण झाल्याचा आपल्याला अनुभव येतो। त्यामुळे वेळ जरी लागला तरी हा पदार्थ खूप छान होतो। आणि ही माझी पहिलीच वेळ होती उकडीची मोदक करण्याची, मी याच्यापूर्वी केलेलं नाही आहे, परंतु म्हटलं चला गणेश चतुर्थी तर बाप्पांसाठी आपण उकडीचे मोदक करायला काय हरकत नाही। त्यामुळे मी हे स्टीमर ठेवलं आणि 10 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही, मी याचं झाकण काढलं आणि अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे कसे झाले आहेत। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, अशा प्रकारे आपले हे मोदक स्टीम झालेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।